पुरुषांना मी सुरुवातीला अभिवादन करतो. मित्रांनो, 3/8/2009 ला सकाळी 9 वाजता मुलगी शिकवणीवरून परत येताना कुमारी पूजा जाधव वय 13 इयत्ता 8वीला शिकणारी बुधमायवाडीच्या तिथल्या शाळेमध्ये शिकणारी ही मुलगी, त्या दिवशी तिला उचलून नेलं. दिवसभर तिच्यावर बलात्कार केलेला आहे आणि रिपोर्ट काय येत आहेत आता की तिच्यावर बलात्कार केले नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि तिला मारून टाकलं, त्या परिसरातल्या पुण्याच्या शेतामध्ये मारून टाकलं. आणि मारून टाकल्यानंतर त्या दिवशी मी पुण्यात होतो, एसपीला निवेदन दिलं आणि दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम होता. तिथं तावशीच्या तिथं गेलो आणि श्रद्धांजली वाहिली. त्यावेळेस त्या मुलीच्या वडिलांकडे बघितलं, त्यांच्या डोळ्यात त्यावेळेस जे अश्रू आहेत ते आतापर्यंत ते रडतायत. आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि मग सामान्य लोकांच्या जीवनाला अर्थ नाही काय असा प्रश्न उरतो. सामान्य लोकांचं जीवन म्हणजे काय, त्याला अर्थच नाही काय असा सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला. आणि अशा अवस्थेमध्ये लगेच 5-6 दिवसामध्ये बाळासाहेब दाजी काळे, त्या परिसरातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की बाळासाहेब काळे हा माणूस कसा होता. अत्यंत गरीब सालस असा माणूस होता. इमाने ईदद्वारे आपलं पोट भरत होता. अत्यंत गरीब असा माणूस. मी त्या बाळासाहेब काळेंना एकदाच भेटलो होतो. अतिशय सालस, कोणाच्या आद्यात मध्यात नसणारा, त्याला सुद्धा 1 लिटर औषध पाजून मारलं. हे सगळ्या लोकांना माहिती आहे की हे दोन्ही खून आहेत आणि निर्गुण खून आहे. मग या घटनेसाठी 3/8 पासून आज 21 तारीख आहे, 18 दिवस पूर्ण होत आले तरी सुद्धा पोलीस का तपास लावत नाहीत याचा मात्र पुन्हा वारंवार लोक विचार करतायत. संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये चर्चा आहे. अशा काळामध्ये कोणीतरी म्हटलं की राजकारणावर बोलू नका, पक्षावर बोलू नका. खरी गोष्ट आहे, माणसंच आपण सगळ्या विविध संघटनात असतो, आपण सगळे विविध पक्षात असतो मित्र. पण इथं घटना अशी आहे की राजकारण कशाला म्हणतात, जिथं भल्याचे चांगल्याचे निर्णय अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो आणि लोकांचं कल्याण होतं त्याला राजकारण म्हणतात. आणि म्हणून इथं आवाज कशाच्या पद्धतीने उठला पाहिजे. प्रमुख इथले लोकप्रतिनिधी पहिल्यांदा राजकारणामधले या गोष्टीला जबाबदार असतात. पहिल्यांदा जबाबदार कोण आहे या गोष्टीला, याच्यावर कोणाचा अंकुश आहे, पोलीस कोणाचं, गृह खातं कोण आहे. गृह खात्याच्या अंतर्गत हे पोलीस काम करत असतात. गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे, लोकप्रतिनिधी हर्षवर्धन पाटील आहे. आणि आदरणीय आपल्या सुप्रिया ताई कुठे आहेत, एकही स्टेटमेंट नाही, भरघोस मताने निवडून येतात. आणि महिला आहे तिथं पूजा जाधव मेलेली आहे. आदरणीय सुप्रिया ताई, तुम्ही कुठली हवा खाताय हे माहीत नाही, महिलांसाठी आहे का कशासाठी आहे काय कळत नाही. आणि मित्रांनो, हे लोकप्रतिनिधी आहेत. आणि मग जे राष्ट्रवादीचे सांगतात, लाज वाटायला पाहिजे राष्ट्रवादीला, गृह खातं तुमच्याकडे आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे. आणि जे पोलीस तपास करतायत, अरे पोलिसांनो हंडग्यानो तुमची कुठे गेलेली आहे. मस्के आहे तो तपास अधिकारी मिस्टर मस्के. अरे जमत नसेल, एवढा तू वांजुटा झालास का, एवढा तू बनास का, राजीनामा दे मस्के, तू राजीनामा दे बाबा. आणि बघ या लोकशाहीतून तिसऱ्या दिवशी ते पोलीस स्टेशन पेटून खास करतो. हे सांगण्याची गरज नाही. आम्ही त्याच्या कमिट्या नेमलेल्या आहेत मित्रांनो, याच्या कमिट्या नेमलेल्या आहेत. 7-7 तरुणांचे गट आणि तयार केलेले आहेत. हा मस्के काय करतोय, याच्यावरचे अधिकारी काय आहेत, एसपी, पोलीस अधीक्षक रवींद्र कदम, तुम्ही जागा सोडणार आहात की नाही, का तुमच्याच घरातली मुलगी मरायला पाहिजे त्यावेळी बलात्कार व्हायला पाहिजे तेव्हा तुम्ही जागा सोडणार. हे काही तुम्हाला असं समजू नका की आमच्याकडे करोडो रुपये आहेत, आमच्याकडे सत्ता आहे म्हणून आम्ही काही अन्याय करून कसंही खपवू, कसंही पचवू, अजिबात नाही. मागच्या सुद्धाच्या आंदोलनामध्ये रस्ता रोकोमध्ये तिथं सुद्धा आम्ही हेच सांगितलं होतं की पूजा जाधव तुमच्या माझ्या घरातली आहे, ती मरणारच नाही, त्यांच्याच बोखांडे बसल्याशिवाय राहणार नाही. तिथं आत्महितच राहील. बाळासाहेब काळे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पण केलेला आहे. 1 लाख कुटुंबामध्ये जाऊन सांगणार आहे, 1 लाख कुटुंबामध्ये जाऊन सांगणार आहे. सर्वांना इकडे करोडो रुपये, इकडे दारू आहे, इकडे पैसा आहे, इकडे घमेंडीशाही आहे, इकडे अन्याय आहे, इकडे जाणार तर तुमचं करोडो अब्जावधीचं मत हे तुम्ही तुमच्या स्वतःने ठरवणार आहे, हा प्रश्न विचारणार आहे. या काळामध्ये अरे पूजा जाधव ह्या राजकारणाच्या एखाद्या घरातली मुलगी असती तर ह्यांनी काय केलं असतं, अरे छावण्या पडल्या असत्या, हा ठरलं हर्षवर्धन पाटील चौकात बसला असता. तो तसंच नाही, ही स्वतःची काय त्याचं म्हणणं आहे.
त्यांचं काय स्टेटमेंट आहे? त्यांचं स्टेटमेंट आहे की मला निवडून यायला माझं कोणी वाकडं करत नाही, 25,000 मराठा माझ्या मागच आहेत. कोणती 25,000 मराठा? गरीब मराठा माझ्या मागे आहेत. 22,000 मतं मी विकत घेतो, अशी स्टेटमेंट त्यांचे पुढारी वर्गाने करतायत. याच्यामध्ये या बाबांनो, अन्यायच असतो. अन्यायाविरोधात लढा उभारलाच पाहिजे. जनसामान्यामध्ये ही चळवळ रुजली पाहिजे. नाहीतर येणारा काळ असा आहे हे कुठलंही कृत्य करायला घाबरणार नाही. मला सांगा, तो पुढारी पेपरवाला वार्ताहर, तो पत्रकार लिहितो वालचंदनगरचा, तो असं म्हणतो की कोण अंकल का बंकल आहे. मित्रांनो, त्याला अटक करा. त्याला एवढं कळतं का? पोलिसांना विनंती आहे, तो असं कसं लिहितो? त्याला काही माहिती असल्याशिवाय लिहितो का? मग पत्रकारांना कळतंय, सामान्य माणसाला कळतंय, आणि मग तुम्हालाच कळत नाही. मग तो पत्रकार खोटं लिहितो का? पुढारीचा तो पत्रकार खोटं लिहितोय का? त्याला पहिल्यांदा अटक करा, ही आमची मागणी आहे. तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तर त्याला पुढे वाचवायला लावा. नाहीतर हा जो कार्यक्रम आहे, या पूजा जाधवचा जो खून आहे, निर्गुण खून, त्या परिसरातला कोणीही कुठलाही माणूस खपवूनच घेणार नाही. ज्या वेळी आंदोलन पेटेल त्या त्यावेळी उठून उभा राहील. एवढं ज्या निमित्तानं सांगतो आणि इथं घडी अशी देतो की पूजा जाधव जिवंतच राहणार, तिचा शोध लागल्याशिवाय थांबणार नाही. आता कुठं गेले या कारखान्याचे चेअरमॅन मिस्टर अविनाश घोलप? कुठे तुम्ही? तुमचं एक तरी स्टेटमेंट पाहिजे होता, कारण तुमच्या शाळेत ती पोरगी शिकणारी होती.